प्रेज लॉर्ड. चला प्रेम नायकवार प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आजचाही पवित्र प्रभू प्रभूने आपल्या आयुष्याला जोडून प्रभू येशू ख्रिस्तामधील जी धन्यता आहे, जे आशीर्वादित जीवन आहे, ते प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आपला प्रभू महान आहे, तो आपल्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच आम्ही पाहतो की त्याचं आमच्यावर प्रेम आहे, म्हणून आम्हासाठी सर्व काही करण्याकरता तो समर्थ आहे. देवाचं चरणात सांगतो. देव आपल्यावरील प्रेमाचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त येशू आपल्यासाठी मरण पावला. देवाची जी प्रीती आहे ती प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आमच्यावर प्रगट झालेली आहे. आणि म्हणून पाहतो संत पौल सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या स्वतःचा पुत्र राखून न ठेवता त्याला जर आपल्याकरता दिलं, तर त्याच्या सह तो सर्व काही आपल्याला कसं देणार नाही. होय, प्रभू येशू ख्रिस्त दैवाच्या दृष्टीने अतिशय मूल्यवान आहे. तो त्याचा एकुलता एक पुत्र आहे. तो त्याच्या गौरवाचं तेज आहे. तो त्याच्या तत्वाचं प्रतिरूप आहे. तो प्रतिपरमेश्वर आहे. देवाने सर्व काही त्याच्यासाठी निर्माण केलं, त्याच्याद्वारे निर्माण केलं आणि त्या सर्वांवर त्याला अधिकार दिला. तो प्रभू येशू त्याने आपल्यासाठी दिला. त्याच्यापेक्षा अधिक मूल्यवान असं काय आहे की जे पिता आम्हाला देणार. फक्त आम्हाला एकच गोष्टीकडे लक्ष द्यायचं की देवाचं पवित्र वचन जे आपल्याला शिकवतं ते आम्हाला पाळायचं आहे. कारण शास्त्रानं सांगतो, स्तोत्र 119 मध्ये म्हटलेलं आहे, तुझे वचन पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. जर मी आपलं लक्ष तुझ्या आज्ञांकडे लावलं तर मी कधीच फजित होणार नाही. होय प्रेम, देवाच्या वचनाकडे जर आपण आपलं चित्त लावलं तर आपली कधीच फजिती होणार नाही. कारण हे वचन जे आहे ते स्वर्गामध्ये स्थिर आहे. म्हणून जो वचनावर विश्वास ठेवतो तो व्यक्ती जो आहे तो स्थिर राहतो. चला आज पुन्हा एक वार आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान प्रभू, मी तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू आमच्यासाठी दिला, त्याच्यासह आम्हाला सर्व काही कसं देणार नाही. खरोखर प्रभू, तुझं वचन आहे की ज्याने स्वर्गातील सर्व प्रकारचे आत्मिक वरदान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला देऊन त्याच्यामध्ये धन्य केलं. त्याद्वारे त्याने आम्हाला अतिमौल्यवान आणि महान अशी अभिवचनं दिली, यासाठी की त्याद्वारे जगाच्या वासनांपासून उत्पन्न होणारी भ्रष्टता चुकवून आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे, एवढे की आम्ही त्याच्या सारखे परिपूर्ण बनावे. उपकार मानतो प्रभू, तुझी आमच्याबद्दलची महान इच्छा तू आपल्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रगट केलेली आहेस. आज या वचनाच्या द्वारे तुमची नावाने भेट घे. आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं चालावं, कसं वागावं, आमचं गृहजीवन कशा प्रकारचे असावं, याही गोष्टी तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याकडून तुझा दास पाऊल याला प्रगट केल्या आणि त्या आज कलसेच्या मंडळीद्वारे प्रभू तू आमच्याशी बोलणार आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन पाळण्याकरता आमची चालचलवणूक व्यवस्थित असावी, हेच आमचं मागणं आहे. आम्ही तुझ्या स्वाधीन होतो, आमचा स्वीकार कर. आज नव्याने आमची भेट घे, आमचे अंतःकरण उघड, आमच्या संगीत तू बोल. तुला रुजेल, तुला आवडेल अशा प्रकारचं जीवन जगण्याकरता प्रभू तू आम्हाला कृपा दे. आम्ही चुकणारे आहोत, आम्हाला स्वतःला काही करता येत नाही, परंतु तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, मी तुझा हात धरून तुला चालवेल आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे त्याचं शिक्षण मी तुला देईन. मी तुला बुद्धिवाद सांग. अरे प्रभू, तू आम्हाला बुद्धिवाद सांग, तू आमचा हात धरून आम्हाला चालव, तू आमच्या मार्गदर्शक हो. उपकार मानतो प्रभू, तुमची प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशू आमचा तारणाच्या थोर नावात आमेन. प्रेज लॉर्ड. मागील वचनांमध्ये आम्ही बघितलं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जे पुनरुत्थान पावलेले लोक आहोत, किंवा प्रभू येशूमध्ये बाप्तिस्मा घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करून त्याच्याबरोबर पुनरुत्थित झालेले आम्ही लोक आहोत. तर आम्ही कशा प्रकारची लोक जे आहे ते असलं पाहिजे, हे 3ऱ्या अध्यायाच्या 1 ते आपण 17 वचनांमध्ये आपण बघितलेलं आहे. आता आम्ही पाहतो की आमचं गृहजीवन जे आहे, आमच्या घरातील आमची वर्तणूक जी आहे, म्हणजे पतीची वर्तणूक कशी असली पाहिजे, पत्नीची वर्तणूक कशी असली पाहिजे,
आमच्या लेकरांचं वर्तणूक कशी असली पाहिजे, आमच्या घरामध्ये जे लोक आहेत म्हणजे कदाचित नोकर चाकर असतील किंवा दासदासी असतील त्यांचं हे वर्तन कशा प्रकारचं असलं पाहिजे, या साऱ्या गोष्टी देवाचं वचन जे आहे ते आपल्याला उत्तम रीतीने शिकवतं. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही पाहणार आहोत 18 पासून तर 25 पर्यंत. प्रभूने म्हटलेलं आहे, स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो तुम्ही सर्व गोष्टी आपापल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होते. दासांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषविणाऱ्या मुलकऱ्यासारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होणार नाही. प्रसन्न ही वचने प्रभू आपल्यासाठी आशीर्वादित करा. आज आम्ही या ठिकाणी पाहतो की आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये खऱ्या रीतीने पाहिलं तर या ठिकाणी आम्ही पाहतो खरं तर पतीला पहिला बोध करायला पाहिजे होता, पण पतीला नाही केलं बोध. पहिला बोध जो आहे तो या ठिकाणी पत्नीला केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इफिस्कराच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात की संत पावलाने तेथेही पती पत्नी जे आहे यांचं एकमेकांबरोबरचं वर्तन जे आहे ते आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये कसं असलं पाहिजे या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे आमचा जो काही प्रपंच आहे किंवा आपलं जे काही कौटुंबिक जीवन आहे हे कौटुंबिक जीवन एक आदर्श जीवन आहे. बघा आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने पहिले कुटुंब निर्माण केलं. कसं शास्त्र आम्हाला सांगतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने पहिले आदाम घडला, तो आदाम घडतानाच तो स्त्री पुरुष असा घडला आणि मग त्याने त्यांना आशीर्वाद दिला की बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती आपल्या सत्तेखाली आणा. आणि प्रभू म्हणाला की स्वर्ग देवाचा आहे पण पृथ्वी त्याने मनुष्याला दिलेली आहे आणि संपूर्ण पृथ्वीवर प्रत्येक प्राण्यांवर आम्ही अधिकार चालवावा यासाठी देवाने आम्हाला भूतानावर जे आहे ते कृपा करावी, असा आशीर्वाद जो आहे तो आम्हाला दिला. आणि म्हणून पाहतो की पहिली गोष्ट आमच्या कौटुंबिक जीवनाकडे देवाचं अतिशय उत्तम रीतीने लक्ष आहे, कारण कुटुंब व्यवस्था देवाने निर्माण केलेली आहे. बघा देव स्वतः आमचा पिता आहे आणि मग पित्याचं जे काही स्थान आहे ते अतिशय अनमोल असल्या प्रकारचं स्थान आहे. जसं स्वर्गामध्ये पित्याला रिस्पेक्ट आहे त्याच प्रकारे आम्ही पाहतो की कुटुंबामध्येही जे आहे आईवडिलांचं जे काही स्थान असतं किंवा पित्याचं स्थान असतं ते जे आहे ते रिस्पेक्टफुल असलं पाहिजे. आणि यासाठी आम्ही पाहतो की इथून खरी सुरुवात जी आहे ती आम्हाला 18 वचनामध्ये म्हटले, स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि तिसऱ्यामध्ये शमोन राजा जो आहे तोही अतिशय उत्तम रीतीने जे आहे ते शिकवतो. का स्त्रियांना का बरं या ठिकाणी जे आहे पहिलं प्राधान्य दिलं? कारण आम्हाला पाहायला मिळतं की कुटुंबाची खरी जी म्हणजे दोरी आहे, कुटुंबाचा खरा लगाम जो आहे, कुटुंबाचं जे काही सर्वस्व जे आहे ते घरातल्या स्त्रीवरच अवलंबून असतं. पुरुष जरी आम्ही पुरुष प्रधान पद्धत जरी आपण म्हणत असलो किंवा जरी पुरुष प्रमुख असत असेल, परंतु तरी सुद्धा संपूर्ण घर जे आहे ते घर चालवण्याची जी काही अतिशय उत्तम जबाबदारी जी आहे ती घरातली जी काही पत्नी आहे किंवा जी स्त्री आहे तीच उत्तम रीतीने जे आहे ते करू शकते. आणि म्हणून मोठे मोठे उद्योजक जे आहेत त्यांनी सुद्धा स्त्रियांची या बाबतीमध्ये प्रशंसा केलेली आहे.
कारण स्त्री जी आहे ही उत्तम प्रकारची जी आहे ती व्यवस्थापक आहे. प्रसव कशा प्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, अगदी बालकांपासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक रीतीने जी काही जबाबदारी आहे, जी व्यवस्था आहे, ती अतिशय चोखपणे असलेल्या समयामध्ये असलेल्या संपूर्ण जी काही आर्थिक जी काही म्हणजे आर्थिक पुंजी जी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे ती चालवते याचं उत्तम कौशल्य जे आहे ते स्त्रियांजवळ असतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो, परंतु बायबल मात्र अशा प्रकारे आपल्याला सांगत नाही. बायबल मात्र पहिला दर्जा जो आहे तो कुटुंबामध्ये स्त्रियांना देतो. आणि म्हणूनच या ठिकाणी संत पावलाने पहिले स्त्रियांना जे आहे ते प्राधान्य दिलं आणि तिथं म्हटलं की स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. आता बघा इथं फार महत्वपूर्ण शब्द वापरले, प्रभूमध्ये जसं उचित आहे त्याप्रमाणे. आम्हाला पाहायला मिळतं जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक परिवार दिसतो, हनन्या आणि सफीरा. हे विश्वासू मंडळीतले एक चांगल्या प्रकारचा परिवार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, पती पत्नी आहे. परंतु या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर हा परिवार एक विश्वासू मंडळीमध्ये, तारण पावलेल्या मंडळीमध्ये असतानाही त्यांच्याकडे जर आम्ही बघितलं तर देवाचं जे काही भय त्यांच्या ठाई असायला पाहिजे ते भय आम्हाला तिथं दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो की जेव्हा हनन्या आणि सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळतं की हनन्याने सफीरेला सांगितलं की बघ, आपण ही जमीन एवढ्यालाच विकली आहे, हे काय करायचं आहे ते आपल्याला पेत्राला सांगायचं आहे. आणि तीही त्या सांगण्याला जे आहे काय झाले, तिने त्याला दुजोरा दिला. परिणाम काय झाला आम्ही पाहतो, जर का तिने त्या गोष्टींना दुजोरा दिला नसता आणि तिने सांगितलं असतं नाही आपण देवाबरोबर लबाडी का करायची, आपण देवाच्या भक्ताबरोबर का लबाडी करायची, लबाडी करून आपल्याला काय मिळणार आहे, आपण जर देवाचे लोक आहोत तर आपण या गोष्टी ज्या आहे या बरोबर मी तुमच्या बरोबर संगनमत करायला तयार नाही. तर आम्ही पाहतो दोघांचेही प्राण वाचले असते. परंतु या ठिकाणी आम्ही काय पाहतो की ती पतीच्या त्या गोष्टी ज्या प्रभूमध्ये उचित नाही अशा गोष्टींमध्ये जे आहे तिने काय केलेलं आहे, आपला सहभाग पतीला दिलेला आहे. त्यामध्ये ती पतीच्या जी आहे ती अधीनतेमध्ये गेलेली आहे. परिणाम काय झाला, ही गोष्ट जी आहे पवित्र आत्म्याने पेत्राला कळवली आणि त्यामुळे त्यांच्या लबाडीमुळे किंवा पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये केलेल्या लबाडीमुळे हनन्या ही मृत्यू पावला आणि त्याची बायको सफीरा ही मृत्यू पावली. म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो की पवित्र आत्मा आम्हाला शिकवत असताना फार उत्तम गोष्टी आहे. नवऱ्याच्या लबाड्यांमध्ये त्याच्याबरोबर सहमत नका हो, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या अधीन न करा, परंतु प्रभूमध्ये जे उचित आहे ती गोष्ट आम्हाला प्रभूचं वचन आहे ते शिकवतात. आता बघा नीतिसूत्राच्या 31व्या अध्यायाच्या 10व्या वचनापासून जर बघितलं तर तिथे आम्हाला काय पाहायला मिळतं, सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे, ती आमरण आपल्या पतीचं हित करते. बघा सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे, कुटुंबाची सर्व जबाबदारी, कुटुंबातील सर्व प्रकारची देखभाल, कुटुंबाच्या उत्कर्षाच्या सर्व प्रकारच्या गोष्टी, लेकरांच्या ज्या काही उत्कर्षाच्या गोष्टी, आणि आम्ही पाहतो एवढंच नाही तर आपल्या पतीच्या ज्या आहे प्रतिष्ठेच्या सुद्धा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ही सद्गुणी स्त्री पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्ही काय पाहतो की ज्याला सद्गुणी स्त्री प्राप्त होते त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो किंवा त्याला देवाचा अनुग्रह प्राप्त होतो असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून या ठिकाणी काय केलेले पावलाने पहिले स्त्रीला जे आहे ते प्राधान्य दिलं आणि तिथं म्हटलंय की स्त्रियांनो प्रभूमध्ये जसं उचित आहे त्या प्रकारे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.
आम्हाला माहिती आहे की स्त्रिया संपूर्ण परिवार जे आहे त्याला अतिशय उत्तम प्रकारे जे आहे त्या चालवू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की तेही कशा प्रकारे अधीनतेने राहून, बॉसगिरी करून नाही. शास्त्र आम्हाला स्त्रियांना बॉसगिरी करायला शिकवत नाही. शास्त्र आम्हाला सांगतं की पत्नी म्हणजे पत्नीचं मस्तक हा पती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तिने आदराने या सर्व गोष्टी केल्या तर आपल्याला पाहायला मिळतं की ते कुटुंब जे आहे ते प्रभूमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं जे काही परिवार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बघा तुम्ही, शास्त्र आम्हाला काय करतं, सारेचं उदाहरण देतं. जशी सारा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला पती अब्राम याच्या अधीन राहून तिने आपणा स्वतःला शोभविलं. सारा बघा शेवटपर्यंत आपल्या पतीच्या काय झाली ती अधीनतेमध्ये राहिली. आणि त्यामुळे देवाने काय केलेलं आहे, या परिवाराला फार मोठा आशीर्वाद दिला. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्यांचं संपूर्ण जी शारीरिक परिस्थिती आहे ती संपुष्टात आलेली होती. त्यांची प्रजनन शक्ती पूर्णपणे नष्ट झालेली होती. आणि तरी सुद्धा अतिशय वृद्धापकाळामध्ये संपूर्ण शरीर गलित झालेल्या अवस्थेमध्ये सुद्धा देवाने या उभयतांना कृपा दिली आणि इसाकासारखा अतिशय उत्तम असल्या प्रकारचा मुलगा जो प्रभू येशूचं प्रतिनिधित्व करतो, प्रभूने त्यांना तो दिला वृद्धापकाळामध्ये. आणि म्हणून आम्ही काय पाहतो की तिथे पाऊल जो आहे त्या सारेचं उदाहरण जे आहे ते आपल्या समोर ठेवतो की जशी सारा आपल्या पतीच्या अधीन राहून तिने स्वतःला भुषविलं, त्याच प्रकारे जे आहे स्त्रियांनीही आपल्या पतीच्या अधीन राहून जे आहे ते परमेश्वराचं गौरव जे आहे ते करायचं आहे. या ठिकाणी अधीनता जी आहे ती महत्वपूर्ण. अधीनता याचा अर्थ गुलाम बनणं नाही. अधीनता याचा अर्थ कुणाची तरी बॉसगिरी जी आहे ती आपल्यावर करणं नाही. अधीनता याचा अर्थ प्रीतीने एकमेकांचं जे आहे ते एकमेकांच्या अधीन होणं किंवा एकमेकांचं ऐकणं असा अर्थ त्याचा आहे. आणि म्हणून पुढे पतींना सुद्धा काय केलेलं आहे तिथं सुचवण्यात आलेलं. काय म्हटलं बघा, पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. काय म्हटलं, पतीने काय करायचंय, आपापल्या पत्नीवर जे आहे ते निष्ठेने प्रीती करायची. प्रस्ताव बघा, प्रीती जी आहे ती एकमेकांची आशा धरते. प्रीतीचे सर्व गुणधर्म जे आहे ते आम्ही करिंथीच्या पत्रामध्ये आपण वाचतो 13व्या अध्यायामध्ये पहिल्या करिंथीच्या. आणि ते अधिक सांगण्याची त्याचं विश्लेषण या ठिकाणी करायची आपल्याला आवश्यकता नाही, ते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो, प्रीतीमध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या सामावलेल्या आहेत. प्रीती सहन करते, प्रीती वाट पाहते, प्रीती एकमेकांचं खरं मानण्यात सिद्ध असते, ती जी आहे ती आशा धरून राहते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो की तिथे आदर आहे. आणि त्यासाठीच सर्वात महत्वाची गोष्ट, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशीच प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवर प्रीती करावी. म्हणजे पर्यायी जसं ख्रिस्ताने आपला प्राण मंडळी करता अर्पण केला, त्याच प्रकारे आपण आपल्या परिवारासाठी पतीने जे आहे आपलं प्राण देण्यासाठीही तयार असलं पाहिजे. इतकं प्रेम जे आहे ते आम्ही एकमेकांवर करायला पाहिजे. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, जो कोणी आपल्या मित्रासाठी आपला प्राण देतो त्याच्यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही. म्हणून ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला. ख्रिस्ताची प्रीती सर्वात मोठी प्रीती आहे. तसंच जर आपण आपल्या प्रियजनांसाठी आपला प्राण जो आहे तो अर्पण करतो तर आपली प्रीती जी आहे ती मोठी आहे. आणि अशाच प्रकारे पतीने आपल्या पत्नीवर प्रीती करावी अशी देवाची इच्छा आहे. पुढे म्हटलंय, तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. बऱ्याच परिवारामध्ये आम्ही पाहतो की सर्व प्रकारची व्यवस्था पाहून, सर्व प्रकारच्या गोष्टी सहन करून, स्वतःला जे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राबवूनही आम्ही पाहतो की पत्नीची किंमत जी आहे ती घरामध्ये ती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. नेहमी काहीतरी त्रागा, कुठेतरी जे आहे ते अपमानित करणं, किंवा आम्ही पाहतो पत्नींचं जे आहे अवहेलना करणं, त्यांच्यावर दुष्ट संशय घेणं, त्याचप्रमाणे जे आहे नेहमी काहीतरी वेडं वाकडं जे आहे ते पत्नीला बोलणं. आणि जणू काय पत्नी ही आपल्या
पायातलं एक पायतन आहे या पद्धतीने जे आहे, किंवा स्त्री आणि काय म्हणतात चूल आणि मूल एवढंच तिचं काही काम आहे, एवढ्या पुरतं जे आहे आजही पुष्कळ लोक, मला कधी कधी वाईट वाटतं की जे स्वतःला सेवक म्हणवतात किंवा ख्रिस्ती म्हणवतात किंवा आम्ही देवाची जे आहे सेवा करणारे असले प्रकारचे लोक म्हणतात, असेही लोक आपल्या पत्नीबरोबर निष्ठुरतेने वागताना जे आहे ते आपण बघतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो व्यक्ती, तुम्ही मलाकीच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जर बघितलं तर तिथं प्रभूने स्पष्ट सांगितलंय, जो कोणी आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो परमेश्वर जो आहे त्याला शिक्षा करेल. आणि म्हणून म्हटलेले, कोणीही आपल्या शरीराचा कधीही द्वेष करीत नाही, म्हणून जी पत्नी आहे ती पतीचं शरीर आहे. आणि म्हणून जसं शरीराची आपण काळजी घेतो त्याच प्रकारे आम्ही जे आहे ते पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे. बघा, अधीनता आणि प्रीती या दोन्ही गोष्टी मिळून जे आहे कौटुंबिक जीवन जे आहे ते अधिक सुकर आणि अतिशय उत्तम जे आहे ते बनतं. म्हणूनच जर आम्ही शलोमोनाने लिहिलेल्या नीतिसूत्राच्या 31व्या अध्यायामध्ये बघितलं तर तिथं असं म्हटलेलं आहे की तिची मुलंही उठून तिला धन्य म्हणतात आणि तिचा नवराही उठून तिला म्हणतो की खरोखर बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले, परंतु त्या सर्वांपेक्षा तू श्रेष्ठ आहेस. आणि म्हणून म्हटले की तिची प्रशंसा भरवेशी जी आहे ती होऊ द्या. आमेन. आम्ही पाहतो की स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यामुळे आम्हाला प्रतिष्ठा आहे, स्त्रियांमुळे पतीला प्रतिष्ठा आहे, कुटुंबाला प्रतिष्ठा आहे, घराला जे आहे उत्तम प्रकारची जी आहे ती शोभा आहे. आणि म्हणून जेव्हा पती आणि पत्नी यांच्यामध्ये अधीनता आणि प्रीती या दोन गोष्टीवर तो परिवार जेव्हा अवलंबून असतो, मी तुम्हाला सांगतो अतिशय सुशोभित आणि उत्तम प्रकारचा आदर्श परिवार म्हणून आम्ही पाहतो की तो आपल्याला पाहायला मिळतो. अशीच इच्छा प्रभूची ही जी आहे ती परिवारासंबंध आहे. ख्रिस्ती कुटुंबातील जीवन जे आहे हे जीवन असं असावं अशी देवाची आपल्याबद्दल इच्छा आहे. आणि पुढे आता मुलांनाही बोध केलेला आहे. काय म्हटलंय? मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपापल्या आईबापाच्या आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बघा, जी लेकरं आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळतात, आपल्या आईवडिलांप्रमाणे जे आहे म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे जे आहे ते जेव्हा ते करतात, त्यांच्या आज्ञा मानतात, ते मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. इफिसकालच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मुलांनो तुम्ही प्रभूमध्ये आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा, म्हणजे तुम्ही दीर्घायू व्हाल आणि तुमचं कल्याण होईल. आणि आशीर्वादयुक्त असलेली ही पहिलीच आज्ञा जी आहे ती आहे. म्हणजे ही आज्ञा जुन्या करारामध्ये पण आहे आणि नव्या करारामध्ये पण ती रद्द नाही झालेली. नव्या करारामध्ये ते आशीर्वाद तिला लागूनच आलेले आहे. आणि म्हणून आई वडिलांच्या आज्ञा पाळल्याच्या द्वारे लेकरांचं कल्याण होतं, ते दीर्घायू होतात. शास्त्र आम्हाला काय म्हणतं की तुम्ही अकाली का मरावं? अकाली मृत्यू काय येणार? आई वडिलांची अवज्ञा केल्याच्या द्वारे. म्हणून तुम्हाला माहित आहे की आई वडील बिचारे म्हातारे होतात, लेकर तरुण असतात आणि मग ते ऐकत नाही आई वडिलांचं. आणि मग कुठेतरी आम्ही पाहतो की त्यांच्या तारुण्याच्या अवस्थेमध्ये भर उमेदीमध्ये जे आहे त्यांना जे आहे आपल्याला हे जग जे आहे ते सोडून जावं लागतं. म्हणून आम्हाला शास्त्र सांगतं की तुम्ही आपली आई आणि आपला बाप यांचा मान राखा, त्यांची आज्ञा पाळा प्रभूमध्ये, म्हणजे तुम्ही दीर्घायू व्हाल आणि तुमचं कल्याण होईल. मुलांसाठी अतिशय उत्तम बोध आहे. आजकाल आम्हाला माहित आहे पवित्र शास्त्र काय सांगतं, आत्ताची ही जी पिढी आहे ती कुटील पिढी आहे, ती उपकार स्मरणारी पिढी नाही, त्याला कृतघ्न पिढी म्हटलेलं आहे. आज आई वडिलांना लेकर प्रत्युत्तर करताना म्हणतात, आम्हाला जर आमच्या गरजा तुम्हाला पुरवता येत नसतील तर आम्हाला जन्म का दिला? बघा, अशा प्रकारची कृतघ्न लेकरं जी आहे ती नसली पाहिजे आणि ती लेकरं शापित आहे. परंतु जी लेकरं आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळतात आणि त्यांचा सन्मान करतात, परमेश्वर त्यांच्या प्रत्येक गरजा त्यांना पुरवणार आहे, त्यांना उच्च स्थितीमध्ये तो जो आहे तो घेऊन जाणार आहे. बघा, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की दावीद आपल्या आई वडिलांचा आज्ञा पाळणार होता, दानियल आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणार होता, योसेफ आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणार होता. त्यामुळे देवाने या प्रत्येकाला अतिशय उंच परिस्थितीमध्ये जे आहे ते घेऊन गेले. तर तुम्ही शमशोन पहा,
शमशोनाने जे आहे आई वडिलांची आज्ञा नाही मानली, त्याच्यामुळे जे आहे त्याने परस्त्री म्हणजे जे काही विधर्मी स्त्री आहे तिच्याबरोबर जे आहे त्याने काय केलेलं आहे, त्याने विवाह रचण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही पाहतो त्याचा विवाह सक्सेस झाला नाही. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो तो नंतर वेश्येच्या नादी लागला. त्यानंतर आम्ही पाहतो की जरी तो देवाचा एक चांगला दास होता तरी पण तो आईवडिलांच्या आज्ञेत न वागल्या कारणाने आम्ही पाहतो त्याला अकाली मरावं लागलं. म्हणजे बलिष्ठांबरोबर त्याने सुद्धा स्वतः जे आहे आपला प्राण दिला. ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. शास्त्राला सांगतं मोशे पूर्ण वयाचा होऊन जो आहे तो मृत्यू पावला. कळलं? आम्ही जे देवाचं भय बाळगणारे लोक आहे ते पुऱ्या वयाचे झाले. परमेश्वराने त्यांचं आयुष्यक्रमण जे आहे ते पूर्ण केलं असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून प्रियानो, जे लेकरं आहेत तरुणांना पुन्हा एक वार प्रभूमध्ये जे आहे माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पालन करा, याकरता की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कल्याण व्हावं आणि तुम्ही दीर्घायु व्हा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळावं, प्रभूने तुमचं आयुष्य जे आहे ते उत्तम रीतीने प्रस्थापित करावं, ही देवाची आपल्याबद्दल इच्छा आहे. प्रश्न, आता आम्ही कुटुंबातले 3 प्रमुख घटक बघितले. पहिला आहे पती म्हणजे वडील, दुसरा घटक आहे आई म्हणजे पत्नी, आणि तिसरा घटक आम्ही बघितला लेकरं. या तिन्ही जणांनी कशा प्रकारे जे आहे ते वागायचंय, त्यांचे एकमेकांबरोबरचे संबंध कसे असले पाहिजे. पती पत्नीचा संबंध आम्ही बघितला की पतीने आपल्या पत्नीवर प्रेम करावं आणि त्याच्याबरोबर निष्ठुतेने वागू नये, आणि पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहावं. त्याच्यानंतर लेकरांनी जे आहे आपल्या आईवडिलांच्या ज्या आहे त्या आज्ञा पाळाव्या, त्याच्यामुळे ते आशीर्वाद येतो. आता पुढे म्हटलेलं आहे, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. बऱ्याच वेळेला आम्ही काय पाहतो, आमचा हट्ट असतो, मुलांनी आमची आज्ञा पाळलीच पाहिजे, आमच्या शब्दाच्या पलीकडे जायलाच नको. परंतु आम्ही पाहतो की बापही समजदार पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही समजतो की आम्ही आमच्या लेकरांपेक्षा जास्त पावसाळे बघितलेले आहे, आम्हाला त्यांच्यापेक्षा अधिक कळतं, परंतु त्याला अर्थ नाही. लेकरांबरोबर वागताना त्यांच्या सांगण्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेणं गरजेचं असतं. कुठेही एका धरून जे आहे लेकरांना नाराज करण्याच्या मागे आम्ही लागायचं नाही. जर उचित गोष्टी असतील, आमची लेकरं जे त्यासाठी जर परवानगी मागत असतील किंवा काही करत असतील तर त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलं पाहिजे. परंतु उगीच त्यांना चिरडीस आणून आम्ही त्यांना खिन्न करून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे आहे दुःखी करणं हे आमचं काम नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की बरेच आईवडील आपल्या लेकरांना काय करतात, दाबून दाबून ठेवतात, त्यांच्यावर जे आहे ते फार जोमाने प्रभुत्व चालवतात. ते आपल्या शब्दांच्या पलीकडे जे आहे त्यांना जाऊ देत नाही. ठीक आहे, योग्य असेल तर तुम्ही नक्की आपल्या लेकरांना जे आहे ते बोला, परंतु शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांना चिरडीस आणू नका, त्याच्यामुळे ती खिन्न होतील आणि लेकरांचं भविष्य जे आहे ते आईवडील स्वतः आपल्या वागण्यामुळे जे आहे ते नष्ट करतील. कसं? आणि म्हणून नीट लक्षात ठेवा की देवाने आम्हाला दिलेली लेकरं आहे ती वृद्धिंगत होण्यासाठी आहे. म्हणून म्हटलेले शास्त्र आम्हाला काय सांगतं, तरुणपणची लेकरं वीराच्या हातातील बाणासारखी आहे, आणि ज्यांचा भाताशाने भरला ते शत्रूशी वेशीवर बोलाचाल करताना ओशाळणार नाही. बघा, हे आमचे जे आहे आमचे संरक्षक आहे, हे आमचा स्वाभिमान आहे, हे आमच्या विजयाचा विषय आहे, त्यांच्यामुळे आम्हाला प्रतिष्ठा आहे. आमची लेकरं आणि म्हणून म्हटलेले तरुणपणची लेकरं ही वीर वीर बनवतात आम्हाला, आमचा स्वाभिमान वाढवतात. म्हणून म्हटलेले आम्ही पाहतो आमचे लेकरं जे आहे जेव्हा चांगल्या गोष्टीकडे ते करतात तेव्हा लोक विचारतात कोणाचा मुलगा आहे, कोणाची मुलगी. कुणाचं गौरव होतं, आईवडिलांचं गौरव होतं. म्हणून आईवडिलांनी कधीही आपल्या लेकरांना जे आहे ते निराश करायचं नाही, उगीच त्यांच्या मागे किरकिर करून जे आहे त्यांना चिरडीस आणायचं नाही आणि त्यांना नाराज करून दुःखी करायचं नाही, परंतु समजून उमजून आपल्या लेकरांबरोबर जे आहे ते आपण वागून त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. कारण त्यासाठीच देवाने आम्हाला त्यांच्यासाठी मार्गदर्शक नेमलेला आहे. प्रभू करू अशाच प्रकारे आमची लेकरं जी आहे ती प्रभूमध्ये स्थिर हो. पुढे म्हटलेलं आहे, दासांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपापल्या व्यवहारात धन्याच्या आज्ञा पाळा.
माणसांना संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका. बघा या ठिकाणी काय पाहतो, बऱ्याच वेळेला आम्ही ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी तोंडावर आम्ही अधिकाऱ्यांचा जो आहे तो सन्मान करतो, परंतु मागे मात्र अधिकाऱ्यांबद्दल जे आहे ते आम्ही कुरकुर करत बसतो, किंवा आम्ही अधिकाऱ्यांचा अवमान करतो, त्यांचं जे आहे त्यांचं ऐकत नाही, त्यांना जे आहे त्यांच्या आज्ञेत न राहता किंवा योग्य रीतीने जे आहे त्यांचा रिस्पेक्ट न करता आम्ही जे आहे त्यांच्याशी जे वर्तन करतो ते वर्तन देवाची इच्छा नाही की आम्ही तसं करा. पण शास्त्रामध्ये काय सांगतं की आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यवहारामध्ये धन्यांच्या ज्या आहे त्या आज्ञा पाळाव्या आणि माणसांना संतुष्ट करण्याकरता नाही. बघा नुसतं धनी आपल्यावर खुश व्हावं म्हणून त्याच्या पुढे पुढे करणं, त्याच्या कानी लागून जे आहे याचं त्याचं जे आहे कानफुसी करणं, या गोष्टी नाही पाहिजे. आपल्यावर त्याने प्रसन्न व्हावं, आपल्यावर जे आहे हे असावं यासाठी नाही. परंतु शास्त्रामध्ये सांगतं की देव आपल्याला पाहत आहे. बघा कुणी आपल्याला पाहणार नाही, आपल्या बरोबरचे आपले जे लोक आहेत ते पाहणार नाही, परंतु देवाचं लक्ष आमच्याकडे असतं. आणि म्हणून कधीही आम्ही आपल्या स्वतःसाठी जे आहे किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी इतरांचे जे आहे ते दोष दाखवून आणि स्वतःला पुढे करून तोंड देखल्या चाकरीने आम्ही कधीही धन्यापुढे चालायचं नाही. तर उलट देवाचं वचन सांगतं की तुम्ही जे करत आहात ते प्रभूची सेवा करतात हे जाणून ते करा, म्हणजे तुम्हाला कधीही कठीण वाटणार नाही. कसं? आणि पुढे असं म्हटलेलं आहे की बघा, माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा, प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल. जेही आम्ही करणार म्हणजे ठीक आहे, कधी कधी जे आहे जे धनी असतात किंवा जे आमचे वरिष्ठ असतात ते थोडे कडक असतात, परंतु ते व्यवस्थेच्या अधीन आहेत असं प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. व्यवस्था तोडून जर ते आमच्यावर काही अन्याय करतील तर नीट लक्षात ठेवा, देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या व्यक्तीने अन्याय केलेला आहे त्याचा अन्याय प्रभू त्याच्यावर परत आणेल, पक्षपात होणार नाही. म्हणून तुम्ही असं समजू नका, म्हणून देवाचं वचन सांगतं तुम्ही अन्याय सहन करा. जरी तुमच्यावर अन्याय होत आहे असं तुम्हाला वाटत आहे ना, तर ते सहन करा, परंतु प्रभूची सेवा करत आहे अशा पद्धतीने तुम्ही आपलं काम जे आहे ते करा. जेणेकरून काय होणार आहे, जे जे काम तुम्ही करणार आहात त्याचं प्रतिफळ परमेश्वर स्वतः तुम्हाला देणार आहे. कारण तुम्ही मनुष्यासाठी करत नाहीये. जी व्यवस्था तुम्ही पालन करत आहात ती प्रभूची म्हणून करत आहात, जे तुम्ही काम करत आहात ते प्रभूसाठी करत आहात, आणि या सर्व गोष्टींचं प्रतिफळ जे आहे ते प्रभू आपल्याला देणार आहे. म्हणून आम्ही अन्याय सोसत ही आम्ही त्या गोष्टी करायच्या, कारण जो कोणी अन्याय करणार त्याने केलेला अन्याय परमेश्वर त्याजवळ परत आणील, पक्षपात होणार नाही. म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. आपलं कौटुंबिक जीवन, आपलं पती-पत्नी लेकरांचं नातं जे आहे, दास दासी यांचं नातं कशा प्रकारचं असायला पाहिजे, या गोष्टी ज्या आहे अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी प्रभूने जे आहे ते आपल्याला शिकवलेलं आहे. आता 4थ्या अध्यायाचं पहिलं वचन जे आहे तिथं वाचू आणि बंद करूया आपण. धन्यांनो, तुम्हासी स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. आमेन. इथं धन्यांना पण बोध केलेला आहे की तुम्ही असं समजू नका तुम्हाला अधिकार मिळालेला आहे म्हणून तुम्ही कशाही प्रकारे आपल्या दासांबरोबर वागू शकतात किंवा आपल्या हाताखाली काम करणारे जे लोक आहे त्यांच्यावर तुम्ही काही वागू शकतात. नाही नाही नाही, जसं तुम्हाला धनी पण दिलेला आहे तसा तुमचाही धनी स्वर्गात आहे आणि तोही न्यायाने वागणार आहे. म्हणून जो जो धनी अन्याय करणार आहे प्रभू त्याचा अन्याय त्याच्यावर परतून आणणार आहे. म्हणून प्रत्येक धन्याने समजायचं की जर मी अन्याय केला तर माझा जो धनी प्रभू आहे मला त्याच्या समोर उभं राहायचं आहे, आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाबरोबर न्यायाने आणि समतेने वागायचं आहे. पक्षपात करायचा नाही, हा मोठा हा लहाना, हा चांगला आणि तो वाईट असं नाही. प्रत्येकाबरोबर समतेने वागायचं आहे, प्रत्येकाबरोबर न्यायाने वागायचं आहे, कारण आपल्याला माहित आहे आपलाही धनी स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला अधिक कृपा देऊ. हे वचन पाळण्याकरता आम्हाला प्रभू सहाय्य करो. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. चला आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमचे जीवनदायी बापा, मनापासून आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो.
जो बोध तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आणि प्रभू या जगामध्ये आम्ही आपलं जीवन कंठित करत असताना ज्या आमच्या व्यवहारासंबंधाने तू आम्हाला केलेला आहे प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझी मनापासून स्तुती करतो. तुझं प्रत्येक वचन देवप्पा आमचं मार्गदर्शक आहे, आमचं शिक्षक आहे. तुझ्या पवित्र आत्म्याने जे आम्हाला शिकवलं ते शिकण्याकरता आणि ते दृढ धरून राहण्याकरता आणि तेने करून प्रभू तुझा सन्मान करण्याकरता तो आम्हाला कृपा दे. पुन्हा एक आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. विशेषतः जे पती आहेत, जे पत्नी आहेत, त्याचप्रमाणे प्रभूची जी लेकरं आहेत, जे धनी आहेत, जे दास आहेत, अशा सर्वांना तू आपल्या हाती घे आणि तुझ्या पवित्र वचनाप्रमाणे प्रत्येक परिवार आणि प्रत्येक व्यवस्था तू प्रस्थापित कर अशी मी तुला आग्रहाने प्रार्थना करतो. आज तू आम्हाला बोध केला, आम्ही धन्यवाद देतो. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या थोर आणि प्रिय नावात मागतो. आमेन. आता आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपादायी शांती, देवजबापीची मुलां प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आणि आज हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक देवाच्या लेकरासह आपला प्रभू वैभवनी येईपर्यंत आता आणि पुढे सदा सर्व काळासह. आमेन. प्रेज द लॉर्ड.